नमस्कार. साहित्य क्षेत्रातील लोक लक्ष्मी ही देवता जैनांची होती असे म्हणतात. माझा प्रश्न असा आहे की लक्ष्मी ही देवता खरंच जैनांची आहे का? तुमचं काय मत आहे? साहित्य क्षेत्रातील कोणते लोक असं म्हणतात हा एक मुद्दा असतो. माझ्या माहितीप्रमाणे भालचंद्र नेमाडे यांनी महेश म्हात्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकदा असं विधान केलेलं मला आठवतं. महेश म्हात्रे या विषयावर जास्त बोलू शकतील असा प्रश्न त्याने, म्हणजे असं काही नेमाडे म्हटले होते की नाही. तेव्हापासून ही कल्पना आलेली आहे, एस्पेशली साहित्य क्षेत्रात. मुळात असं आहे की लक्ष्मी ही देवता नेमकी आली कधी? कारण आपल्याकडे विष्णू आणि लक्ष्मी अशी जोडी मानली जाते आणि प्रत्यक्ष वेदामध्ये विष्णू ही सूर्यदेवता आहे आणि तिथं काही असा लक्ष्मीचा उल्लेख नाही आहे. त्यामुळं मग लक्ष्मी आली कुठून असा प्रश्न पडतो. वैदिक देवता होती की नाही याबद्दल पण बरेच मतभेद होऊ शकतात. जेवढं माझं आकलन आहे, मुळातच या सगळ्याची सुरुवात महावीरांच्या पासून होते. माझं व्यक्तिगत मत नेहमी मी मांडत आलेलो आहे की जैन हा स्वतंत्र धर्म नव्हता, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तो शैवांची एक शाखा होता आणि ही शाखा नाथ संप्रदायाची शाखा होती. म्हणून तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर वृषभनाथ ते पार्श्वनाथ हे सगळे नाथ आहेत. महावीर नाथ मात्र नाथ नाही आहेत, कारण महावीरांना भगवान महावीर असं मानलं जातं. आणि भगवान हा शब्द आला की आपल्याकडे त्या काळामध्ये असं मानलं जायचं की नवीन धर्माची सुरुवात झाली. म्हणजे असं की भगवान शंकर नवीन धर्माची सुरुवात आहे आणि ते पहिले भगवान आहेत. दक्षिणेकडं अनेकदा शंकरांचा उल्लेख केवळ भगवान असा होता. तर त्याचं कारण असं आहे की एक नवीन धर्म सांगितला गेला. भगवान बुद्ध आहेत, भगवान राम आणि भगवान कृष्ण पण आहेत. म्हणजे इथं भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी नवीन धर्म सांगितलेला आहे. तर आधीचे 23 तीर्थकर हे शैव आहेत आणि 24वा तीर्थकर जो आहे महावीर ते भगवान आहेत. आधीचे नाथ आहेत, नंतरचे भगवान आहेत. आणि 24व्या तीर्थकारांनीच जैन धर्म नावाचा एक नवीन धर्म निर्माण केला. जसं की मोझेस यांनी एक धर्म निर्माण केला, पण त्यात जिजस ख्राइस्ट आले आणि मग त्याने एक नवीनच धर्म निर्माण केला. तसं काहीसं इथं झालेलं आहे की भगवान शंकराने ज्यांचा उल्लेख आदिनाथ असा होतो तिथून ती सुरुवात होते आणि मग आदिनाथांपासून वृषभनाथ आणि पुढं मग पार्श्वनाथांच्यापर्यंत ही सगळी गोष्ट चालते. अलीकडं वृषभनाथांनाच आदिनाथ म्हणायला सुरुवात केली, पण पूर्वी असं काय नव्हतं. आदिनाथ म्हणजे शंकर हे जैनांच्यात खूप एक व्यवस्थित अंडरस्टँडिंग होते की काही, पण महावीरांच्या काळापासून हे सगळं बदलत गेलं. भगवान महावीरांनी धर्म स्थापन केला आणि त्याच्याबाबत एक अत्यंत विलक्षण गोष्ट घडली ज्याचा संबंध या सगळ्या प्रकाराशी आहे, लक्ष्मी या देवतेशी. त्यांनी 2 संकल्पना इंट्रोड्यूस केल्या ज्या आत्तापर्यंतच्या पारंपरिक धर्मामध्ये कधीही आल्या नव्हत्या. त्या म्हणजे पहिली म्हणजे ब्रह्मचर्य आणि दुसरी म्हणजे अहिंसा आणि तीही टोकाची.
इतकी शार्प अहिंसा कुठल्याही आत्तापर्यंतच्या धर्मसंस्थापकानं सांगितली नव्हती. म्हणजे इकडे भगवान शंकरांनी सांगितली नव्हती शैवश्रुतीमध्ये, आणि तिकडे वैदिक श्रुतीमध्येही कोणी ती सांगितली नव्हती. पहिले भगवान महावीरच असे होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं अहिंसेचा जबरदस्त टणत्कार केला. आता ते ज्या लिच्छवी जातीतून म्हटलं जातं, पण स्पष्ट सांगा तो संघाचा भाग होता आणि वज्जी संघाचा भाग होता, आणि लिच्छवी हा समाज होता, लिच्छवी हा उपगण होता एका अर्थाने. तर ह्या समाजामध्ये नेमकं काय चाललं होतं? त्यांची राजधानी वैशाली म्हणजे वैश्यांशीच निगडीत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे लोक वैश्यांचा व्यवसाय करत होते. म्हणजे काय करत होते तर हे लोक व्यापार करायचे आणि शेती करायचे, आणि त्या काळामध्ये शेती हा व्यवसाय वैश्यांचा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शेती आणि व्यापार एकत्रच चालायचं, आणि हे नातं तुटलं. शेती आणि व्यापार वेगळे झाले आणि गोंधळ सुरू झाला नंतरच्या काळात. तर हे दोन्ही एकत्रच असल्यामुळं साहजिकच नंतरच्या काळामध्ये महावीरांचा या संघाचा उल्लेख होताना अनेकदा व्रात्य क्षत्रिय असा होतो, क्षत्रिय म्हणून होत नाही. मनुस्मृतीमध्ये असा उल्लेख आहे. एका अर्थानं त्यामुळं हे सगळे क्षत्रिय आणि वैश्य यांचा एक मिलाप होता असं आपण म्हणू शकतो. परंतु झालं असं की महावीरांनी उपदेश केलेली ही जी अहिंसा होती ही अत्यंत टोकाची होती, आणि ती स्वीकारल्यानंतर श्वासातून सुद्धा जीवाणू येऊ नयेत म्हणून मग कपडा बांधणे चालू झालं. आणि पुढं झालं असं की शेती करताना जीवांची हत्या होते, म्हणून अनेक जैन धर्म स्वीकारलेल्या लोकांनी शेतीचाही त्याग केला. त्याच वेळेला एक घटना अशीही घडली की महावीर जे काही सांगत होते त्यांचा सर्वाधिक प्रचार हा क्षत्रियांच्यापेक्षा वैश्यांच्याच जास्त झाला. कारण अहिंसेचं तत्व हे वैश्यांना अत्यंत आवश्यक असतं, कारण वैश्य लोकांना व्यापार करण्यासाठी ते गरजेचं असतं. व्यापाराचा आधारच मुळात अहिंसा आहे. हिंसा करून व्यापार होऊ शकत नाही. क्षत्रियांची राज्य होऊ शकतात, ब्राह्मणांची पुरोहितांची धर्मराज्य होऊ शकतात, परंतु व्यापारी साम्राज्य हे 16व्या शतकापर्यंत तरी स्थापन करण्याची स्वप्न फारशी कोणाला पडायची नाही. संघ व्हायचा पण साम्राज्य दिसायचं नाही. त्यामुळे साहजिकच वैश्यच भरपूर असल्यामुळं जैन धर्मामधील जवळजवळ 70 ते 80% लोक हे वैश्य होते. काही प्रमाणात वाणी आणि पणी हे शैवांच्यातले जे होते तेही यात विलीन झाले. आणि याचा परिणाम असा झाला की जी वैश्यांची देवता होती ती जैनांची देवता झाली. म्हणजे काय झालं तर वैश्यांची जी देवता होती तिचं नाव होतं श्री. अपवादात्मक वेळेला शैव हिला श्रीदेवी म्हणायचे. प्रसिद्ध नटीचं जे नाव आहे श्रीदेवी हे महालक्ष्मीचं नाव मानलं जातं. त्याचं कारण ते आहे. तर श्री म्हणजे संपत्तीची देवता होती, आणि हे सर्वजण वैश्य जे होते ते श्रीची पूजा करायचे. परंतु पुढं असं झालं की ही जी देवता होती, जी वैश्यांची देवता होती, ती जैनांची देवता बनली, आणि एक असा प्रचार होत गेला की ही जैनांचीच देवता आहे. आणि म्हणून जी मूळची वैश्य देवता होती, जी शैवांची श्रीदेवी होती किंवा शैवांची श्री होती, विशेषतः वाणी आणि पणी लोकांची, त्या एकत्र आल्या. म्हणजे तुम्ही जर का गुप्त राजवटीत गेलात तर तिथं एक कॉईन आहे, तिथं चंद्रगुप्ताच्या बायकोचं नाव असं आहे की श्री कुमारी देवी. आता हे श्री कुमारी देवी आहे, ती थोडीशी लक्ष्मीचं आधीचं नाव आहे.
आणि मग हळूहळू तिला लक्ष्मी असं नाव देण्यात आलं आणि ती संपत्तीची देवता म्हणून हिंदूंनी स्वीकारली. आता ही कुठं नव्हती का हिंदूंच्या? तर होतीच. वैश्यांच्यामध्ये ती संपत्तीची देवता म्हणून श्रीदेवी म्हणून प्रचलित होती. तीच पुढं महालक्ष्मी झाली, लक्ष्मीची महालक्ष्मी झाली. त्यामुळं मूलतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही देवता आधीच होती. ती जैनांनी दिलेली नाही, तर जैनांच्यात जे वैश्य लोक गेले ते स्वतःची लक्ष्मी म्हणण्यापेक्षा श्री ही देवता घेऊन गेले आणि ही श्री देवताच काळाच्या ओघात महालक्ष्मी झाली आणि म्हणून ती जैनांनीच आपणाला दिली असा एक समज पसरत गेलेला आहे आणि तो नेमाडे यांनी करून घेतला. आणि नेमाडे असे खूप गैरसमज करून घेत असतात, तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. पण मुळात इतिहास असा आहे की ती मूळची वाणी पणी आणि वैश्य लोकांची अशी ती देवता आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तीच मग जैनांची झाली आणि मग जैनांची आणि वैश्यांची मिळून मग ती समस्त भारतीयांची देवता आहे. खरं तर आता तर अवस्था अशी आहे की बौद्धांच्यात सुद्धा लक्ष्मीची पूजा करत होते किंवा स्त्रीची पूजा करत होते, असे पुरावे आता समोर येत आहेत. एकंदरच भारतीयांचीच ती देवता आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तिचं नाव खरं श्रीदेवी असंच आहे. तर स्त्रीची पूजा ही सर्वांनाच मान्यच आहे आणि ती समस्त भारतीय धर्मांचं ती प्रतिनिधित्व आता करत असते. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. प्रश्नाचं उत्तर पूजा मी दिलेलं आहे. इतकं पुरेसं आहे की आणखी काही प्रश्न विचारायचे? थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू सर.